बातम्यांपासून ते राजकारणापर्यंत प्रत्येक घडामोडीवर बारीक नजर ठेवणारा तुमचा हक्काचा लोकल न्यूज प्लॅटफॉर्म ठाणे दर्पण, ठाण्याचं खरं प्रतिबिंब. ठाणे महापालिका परिवहन उपक्रमामार्फत शहरात सार्वजनिक वाहतुकीची सुविधा उपलब्ध करून देण्यात येते. या बस गाड्यांमधून दररोज हजारो प्रवासी प्रवास करतात. या प्रवाशांना देण्यात येणारी तब्बल 4,63,00,000हून अधिक बस तिकिटे आणि पासेस जळून नष्ट करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. या संबंधीचा प्रस्ताव येत्या 18 मार्च रोजी होणाऱ्या सर्वसाधारण सभेपुढे मान्यतेसाठी ठेवला आहे. ठाणे महापालिका परिवहन उपक्रम हा नफा ना तोटा या तत्त्वावर चालवण्यात येतो. TMTच्या ताफ्यात 407 बसगाड्या आहेत. त्यापैकी 370 ते 380 बसगाड्या दररोज प्रवासी वाहतुकीसाठी उपलब्ध करून देण्यात येतात. शहरातील प्रवाशांची संख्या लक्षात घेता या बसगाड्यांची संख्या पुरेशी नाही. त्यामुळे ताफ्यातील बसगाड्यांची संख्या वाढविण्यावर भर देण्यात येत आहे. ठाणे परिवहन उपक्रमातील बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना देण्यात येणारी तब्बल 4,63,00,000हून अधिक बस तिकिटे आणि पासेस जाळून नष्ट करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. परिवहन सेवेतील मुख्य तिकीट साठ्यात दीर्घकाळापासून पडून असलेली आणि वापरात नसलेली बस तिकिटे तसेच विविध प्रकारचे पास आहेत. त्यामुळे ते जाळून नष्ट करण्याचा प्रस्ताव सर्वसाधारण सभेसमोर ठेवण्यात आला आहे. परिवहन विभागाच्या माहितीनुसार भाडेवाढीनंतर जुन्या मूल्यांकनाची तिकिटे वापरात राहिलेली नाहीत. त्यामुळे वागळे आणि कळवा आगारातील मुख्य साठ्यामध्ये मोठ्या प्रमाणात तिकिटे पडून आहेत. ही तिकिटे भविष्यात वापरात येण्याची शक्यता नसल्याने तसेच साठा विभागात जागेची अडचण निर्माण झाल्याने ती स्क्रॅप करून जाळून नष्ट करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या प्रस्तावानुसार 31 मार्च 2015 पूर्वी रद्द करण्यात आलेली 1,07,00,000 तिकिटे, कळवा डेपोतील 24,74,000 स्क्रॅप तिकिटे, तर वागळे डेपोतील 1,24,00,000हून अधिक तिकिटे तसेच विविध मूल्यांकन रद्द झाल्याने जमा झालेली तिकिटे अशा एकूण 4,63,85,537 तिकिटांचा समावेश आहे. याशिवाय 71,408 पास, 13,202 ओळखपत्र आणि 14,545 अर्जही नष्ट करण्यात येणार आहेत. नाशिकमधील रामकुंड परिसरात दररोज सायंकाळी होणाऱ्या गोदा आरतीची अनुभूती ठाण्यात अनुभवण्यास मिळाली. श्री कोपिनेश्वर सांस्कृतिक न्यास यांच्या माध्यमातून गेली 25 वर्ष गुढीपाडवा आणि मराठी नववर्षानिमित्त ठाणे शहरात भव्य स्वागत यात्रेचे आयोजन केले जाते. या यात्रेला ठाणेकरांचा मोठा प्रतिसाद मिळत असून यंदा या स्वागत यात्रेचे 26वे वर्ष आहे. या निमित्ताने दरवर्षी गुढीपाडव्याच्या 3 ते 4 दिवस आधीपासून शहरात विविध सांस्कृतिक, धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रम राबवले जातात. मागील वर्षी स्वागत यात्रेच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त उपवन तलावावरील पुण्यश्लोक अहिल्यादेवी घाट येथे प्रथमच हरिद्वारची अनुभूती देणारी गंगा महाआरतीचे आयोजन करण्यात आले होते. या आरतीसाठी खास वाराणसी येथील पंडित आले होते. या माध्यमातून ठाणेकरांना हरिद्वाराची गंगा आरती प्रत्यक्ष अनुभवता आली. हीच परंपरा कायम ठेवत यंदाच्या वर्षी श्री कोपिनेश्वर सांस्कृतिक न्यासाने नाशिक येथील रामकुंड परिसरात दररोज सायंकाळी होणाऱ्या गोदा आरतीचे आयोजन कचराई तलाव येथे केले होते. नाशिकमधील रामकुंड परिसरात होणारी गोदा आरती ही भाविकांसाठी मोठे आकर्षण असते. ज्या नागरिकांना नाशिक येथे जाऊन या आरतीचा अनुभव घेता आलेला नाही अशा नागरिकांसाठी ही अनोखी संधी होती. या आरतीत नदीची पूजा करून तिच्या पावित्र्याचे जतन करण्याचा संदेश दिला जातो. नाशिकच्या धर्तीवर ठाण्यातही हा आध्यात्मिक सोहळा कचराई तलाव येथे आयोजित करून ठाणेकरांनी वेगळा अनुभव देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. दुचाकी चालवण्यासाठी लागणारा शिकाऊ परवाना काढण्यासाठी एका एजंटने तरुणाकडून 5,000 रुपये मागितल्याचा प्रकार उघडकीस आलाय. या प्रकरणी तरुणाने ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केल्यानंतर पथकाने कृष्णकुमार मिश्रा या एजंटला ताब्यात घेतले. मिश्रा याने परवान्याच्या नावाखाली स्वतःसाठी आणि RTO अधिकाऱ्यांसाठी 5,000 रुपये लागतील असे तरुणास सांगितले होते. या प्रकरणाचा पथकाकडून तपास सुरू होता. वाहन चालवण्यासाठी परवाना लागतो. ऑनलाईनरित्या परवाना काढणे शक्य असतानाही प्रक्रिया किचकट असल्याने तसेच वेळ वाचवण्यासाठी अनेक जण बेकायदेशीररित्या खाजगी एजंटमार्फत अर्ज करून परवाने काढतात. हे एजंट हजारो रुपये नागरिकांकडून उकळतात. असाच प्रकार ठाण्यात उघडकीस आला आहे. तक्रारदार यांना दुचाकी चालवण्यासाठी शिकाऊ परवाना काढायचा होता. त्यामुळे त्यांनी 10 मार्चला मिश्रा याला मोबाईलद्वारे संपर्क साधला. त्यावेळी त्याने स्वतःसाठी आणि RTO अधिकाऱ्यांसाठी असे एकूण 5,000 रुपये लागतील असे सांगितले. तरुणाने त्याच्या मित्राकडे याबाबत विचारणा केली असता अवघ्या 200 रुपयात परवाना काढून मिळतो अशी माहिती त्याला मिळाली.
एजंटविरोधात कारवाई व्हावी यासाठी तरुणाने ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. 11 मार्चला पथकाने पडताळणी केली असता मिश्रा याने तरुणाकडून 5,000 रुपयांची लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. 11 मार्चला मिश्रा याने 5,000 रुपयांपैकी 700 रुपये शासकीय शुल्क म्हणून तक्रारदार यांच्याकडून घेतले होते. तो उर्वरित 4,300 रुपये दुसऱ्या दिवशी देण्यास सांगितले होते. 12 मार्चला पथकाने सापळा रचून मिश्रा याला 4,300 रुपये घेताना कामगार रुग्णालय परिसरातील त्याच्या कार्यालयातून ताब्यात घेतले. त्याच्या विरोधात वागळेश्री पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढीलप्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. तलावांचे शहर अशी ओळख असलेल्या ठाणे महापालिका क्षेत्रातील 37 पैकी 15 तलावांमध्ये मासेमारी आणि बोटिंग सुरू करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. या निर्णयामुळे तलाव साफसफाई, निगा आणि देखभालीवर होणाऱ्या 35 ते 40 लाखांचा खर्चात बचत होऊन पालिकेच्या उत्पन्नात वाढ होणार असल्याचा दावा प्रशासनाने केला आहे. याशिवाय ठाणेकरांना बोटिंगची सुविधा मिळणार असल्याने त्यांची तलाव परिसरात गर्दी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जाते. एकेकाळी ठाणे महापालिका क्षेत्रात 700हून अधिक तलाव होते. त्यामुळे ठाण्याला तलावांचे शहर म्हणून ओळखले जाते. परंतु गेल्या काही वर्षात अतिक्रमणामुळे अनेक तलाव नामशेष पावले असून सध्या स्थितीत 37 तलाव शिल्लक राहिलेत. या तलावांचे अस्तित्व टिकवण्यासाठी पालिकेकडून गेल्या काही वर्षापासून वेगवेगळ्या उपाययोजना करण्यात येत आहेत. त्या तलाव परिसराचे शिशुपीकरण करण्यात येत आहे. त्यापाठोपाठ आता 15 तलावात मासेमारी आणि बोटिंग सुरू करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. या कामाचा ठेका 5 वर्षांसाठी देण्यात येणार असून या संबंधीचा प्रस्ताव प्रशासनाने येत्या 8 मार्च रोजी होणाऱ्या सर्वसाधारण सभेपुढे मान्यतेसाठी ठेवला आहे. कचराई, खारेगाव, कौसा, न्यू शिवाजीनगर, फडकेपाडा आणि मखमली हे तलाव मासेमारी बोटिंगसाठी देण्यासह निगा आणि देखभालीकरिता महापालिकेने 2017मध्ये निविदा काढली होती. 5 वर्षे भाडेतत्त्वावर देण्यासाठी निविदा काढली होती. मात्र फडकेपाडा आणि मखमली तलावाच्या निविदेला अपेक्षित प्रतिसाद मिळाला नव्हता. कौसा, खारेगाव, न्यू शिवाजीनगर आणि कचराई तलावाच्या निविदेला प्रतिसाद मिळाला होता. डिसेंबर 2022मध्ये या ठेक्याची मुदत संपल्यानंतर पुढील 5 वर्षांसाठी निविदा काढण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला होता. मात्र त्याला अपेक्षित प्रतिसाद मिळाला नव्हता. दरम्यान प्रशासनाने आता पुन्हा 15 तलाव मासेमारी आणि बोटिंगसाठी भाडेतत्त्वावर देण्याचा प्रस्ताव तयार केला आहे. ठाणे महापालिकेच्या सर्व कार्यालयांचे दैनंदिन कामकाज सुरळीत ठेवण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असलेल्या माहिती तंत्रज्ञान सुविधा, देखभाल, व्यवस्थापन सेवा तसेच संगणक जाळे व्यवस्थापन कामाचा ठेका 2 महिन्यापूर्वी संपुष्टात आला आहे. परंतु पालिकेचे कर्मचारी विविध प्रकल्प तसेच निवडणूक कामात व्यस्त असल्यामुळे या कामाच्या निवेदनास विलंब झाला आहे. यामुळे नवीन ठेकेदार नियुक्त होईपर्यंत जुन्या ठेकेदाराला 3 महिने मुदतवाढ देण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला असून या संबंधीचा प्रस्ताव येत्या 8 मार्च रोजी होणाऱ्या सर्वसाधारण सभेपुढे मान्यतेसाठी सादर केला आहे. ठाणे महापालिका मुख्यालयाची इमारत 5 पगाडी भागात आहे.
शहरातील विविध भागात महापालिकेची प्रभाग समिती आणि उपसमिती कार्यालये आहेत. याशिवाय पालिकेची अनेक विभागाची कार्यालये आहेत. या कार्यालयांमध्ये संगणक तसे इंटरनेटची सुविधा देण्यात आलेली असून या कामाचे व्यवस्थापन करण्यासाठी पालिकेकडून ठेकेदारांची नेमणूक करण्यात येते. अशाच प्रकारे पालिकेने 5 फेब्रुवारी 2025 रोजी माहिती तंत्रज्ञान सुविधा देखभाल व्यवस्थापन सेवा तसेच संगणक जाळे व्यवस्थापन कामाचा ठेका एका कंपनीला दिला होता. वर्षभरासाठी हा ठेका देण्यात आला होता. या कंपनीने 3 तांत्रिक मनुष्यबळ उपलब्ध करून दिले होते. या कामाचा ठेका 23 जानेवारी 2026 रोजी संपुष्टात येणार असल्यामुळे प्रशासनाने निविदा मागवण्याचा प्रस्ताव तयार केला होता. या प्रक्रियेद्वारे नवीन ठेकेदार नियुक्त करण्याची प्रक्रिया सुरू होती. परंतु माहिती व तंत्रज्ञान विभागातील अधिकारी आणि कर्मचारी ठाणे महापालिकेच्या विविध प्रकल्प आणि पालिकेच्या निवडणूक कामात व्यस्त होते. त्यामुळे निविदा प्रक्रियेस विलंब झाला होता. परंतु सर्व कार्यालयांचे दैनंदिन कामकाज सुरळीत ठेवण्यासाठी ही सेवा अत्यंत महत्त्वाची मानली जाते. यामुळे नवीन ठेकेदार नियुक्त होईपर्यंत जुन्या ठेकेदाराला 3 महिने मुदतवाढ देण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला असून या संबंधीचा प्रस्ताव येत्या 8 मार्च रोजी होणाऱ्या सर्वसाधारण सभेपुढे मान्यतेसाठी सादर केला जाणार आहे. अशाच नव्या आणि ताज्या बातम्यांसाठी ठाणे दर्पणच्या पेजला लाईक करा आणि फॉलो करायला विसरू नका.